आणि बातमी चंद्रपुरातनं आहे। दिवाळीचं गिफ्ट न दिल्याच्या वादातनं 6 जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केली आहे। ही धक्कादायक बाब चंद्रपुरात घडली आहे। या प्रकरणाचा अवघ्या तासाभरातच स्थानिक गुन्हे शाखेनं छडा लावला आणि 6 जणांना अटक केली। दुर्गापूर इथे सुजित गणवीर याचं पानटपरीचं दुकान आहे। त्याच्याकडे नितेश ठाकरे हा काही महिन्यांपासून काम करायला येत होता। दुकान मालक सुजितनं आपल्या मित्रांच्या मदतीने नितेश ठाकरे याची शहरातील लॉ कॉलेज परिसरामध्ये हत्या केली आहे आणि हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केलाय। घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक या ठिकाणी पोहोचलं आणि तासाभरातच त्यांनी आरोपींना अटक केली आहे। अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करतायत। दुकान मालकानं गिफ्ट दिलेलं नाही आणि या कारणामुळे संतापून या कामगारानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊयात अभिषेक भटपल्लीवार यांच्याकडनं। अभिषेक, जे कारण कळतंय की दिवाळी गिफ्ट दिलं नाही म्हणून केलेली ही हत्या आहे, यामागचं काही अजून वेगळं कारण समजू शकलंय का? नक्कीच प्रज्ञा, काल चंद्रपुरामध्ये एक वेगळीच घटना समोर आलेली आहे। चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर या परिसरामध्ये एका आरोपीचं पानटपरी आहे आणि त्या पानटपरीवरती जो मृतक आहे तो तिथे काम करत होता। त्यांनी दिवाळीची भेट मागितली होती, परंतु न दिल्यामुळे त्याला खून झाल्याची अशी पोलीस सूत्राकडून ही माहिती समोर आलेली आहे। आरोपी जे आहेत, आरोपीकडून सांगण्यात येतं की वारंवार त्याला कामावरून काढल्यानंतर वारंवार तो फोन करून शिवीगाळी करत होता। त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काही मित्रासह त्यांनी एक गेम प्लॅन तयार करून त्याला एका ठिकाणी बोलावलं आणि शहरातच असलेल्या एक लॉ कॉलेज या परिसरामध्ये त्याचा खून करण्यात आला। आणि विशेष म्हणजे शस्त्र जे आहे ते ऑनलाईन त्यांनी बोलावलेलं होतं आणि त्या शस्त्राद्वारेच त्याचा तिथे खून करण्यात आलाय आणि पुढील तपास जे आहे स्थानिक गुन्हे शाखा सध्या करत आहे। तज्ञ नक्कीच, तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तो ऑनलाईन शस्त्र मागवून केलेली ही हत्या आहे आणि धक्कादायक घटना चंद्रपुरातून।